देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर खुनी हल्ला झाला। ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणावरून झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारण्यात आला। या घटनेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काल बुधवारी दिनांक 26 मार्च रात्री 8 वाजता विश्वकर्मा चौकात काही तरुण बसलेले असताना दुसऱ्या गटातील तरुण तिथे गेले। त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। नंतर गल्लीतील काही समजदार मंडळींनी येऊन वाद मिटवण्याकरिता प्रयत्न केला, परंतु त्यांच्या अंगावर धावून जात शिवेगाळ करण्याचा प्रकार घडला। याबाबतची माहिती समजताच वाद मिटवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे घटनास्थळी आले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून गंभीर जखमी केली आहे। घटनास्थळावरून कदम यांना डॉक्टर दादासाहेब शिंदे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, परंतु डोक्याला गंभीर जखम असल्याने नगराध्यक्ष कदम यांना तातडीने राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।